नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आहोत 26 एप्रिलला जे होऊ घातलेला पेपर आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, त्यावर आपण विशेष लेक्चर घेऊन आलो आहोत. याही आधी मी बरेच व्हिडिओ नाही का आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते जर पाहिले नसेल तर पहिले ते पाहून घ्या आणि नंतर हा व्हिडिओ पहा. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू, जे की अतिसंभाव्य 50 प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. पहा, पहिला प्रश्न काय आहे. याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% पेपरला विचारतील. ओके, पहा, कलम 163 नुसार राज्यपालांना रिकामी जागा अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर कलम 163 नुसार राज्यपालांना स्वविवेकाधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे काही जे अधिकार आहेत, जसं की आपण कलम 163 मध्ये पाहतो, मुख्यमंत्री आणि कलम 163 काय सांगते संविधानाची, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कोण काम पाहतात राज्यामध्ये, राज्यपाल पाहतात, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे यांच्या सल्ल्याने काम कोणाला करावं लागतो, राज्यपालाला करावं लागते. परंतु कलम 163 मध्ये अजूनही त्याला स्वविवेक अधिकार प्राप्त होतात. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये त्रिशंकू सरकार जर निर्माण झालं, ओके, कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही, तर अशा वेळेला विवेक अधिकाराचा वापर करून राज्यपाल हे आमंत्रित करू शकतात एखाद्याला, किंवा तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकता. मग त्यानंतर ओके बहुमत दाखवावं लागते. ओके, तर अशा पद्धतीचा स्वविवेक अधिकार राज्यपालांना आहे. याच्यामध्ये मानव अधिकार जे काय आहे, मानवाधिकार, तर हे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिले. आपण पाहतो मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये. ओके, त्यानंतर लष्करी अधिकार, हे लष्करी अधिकार आपण पाहतो राष्ट्रपतीला दिले आहेत. लक्षात ठेवा, लष्करी अधिकार कोणाला दिले आहेत, राष्ट्रपती. तर तिन्ही दलाचे प्रमुख असतात, आपल्याला माहीत आहे. ओके, नौदल, भूदल, वायुदल याचे प्रमुख असतात. तर लष्करी अधिकार हे राष्ट्रपतीला दिले आहे. आणि शेषाधिकार जे आपण म्हणतो हे संसदेला दिलं आहे भारतीयच्या. ओके, हे कोणाला आहेत, संसदेला अधिकार. लक्षात ठेवा. तर स्वविवेक अधिकार आपण म्हणतो तर राज्यपालाला कलम 163 नुसार दिला आहे. आणि याच कलमानुसार आपण पाहतो मुख्यमंत्री आणि जे की मंत्रिमंडळ आहे ते सल्ला देत असते राज्यपालाला. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाचा आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त, लक्षात ठेवा, राज्य निवडणूक आयुक्त नाही. राज्य निवडणूक आयुक्त कोण करते, हे राज्यपालाच्या हाती काम असते. पण केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करत असते, तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करत असते राष्ट्रपती करत असतात. लक्षात ठेवा. ओके, कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर त्याचे सदस्य, ओके, केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर सदस्य, ओके, निवडणूक आयोगाचे इतर सदस्य, ओके, इतर सदस्य यांची निवड, ओके, कलम 324 नुसार यांची निवड कोण करत असते, यांची निवड करत असते राष्ट्रपती. पण राष्ट्रपतीच करते का, राष्ट्रपतीला सल्ला कोण देते, केंद्र देत असते. लक्षात ठेवा, संसद देत असते. तर या सल्ल्यानुसार राष्ट्रपती काय करते, याची निवड करत असते केंद्रीय निवडणूक आयुक्ताची. ओके, कलम 324 मध्ये दिलेलं आहे ते. ओके, आता केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्यासाठी एक समिती स्थापन केली. लक्षात ठेवा. ओके, तर ही कशी समिती आहे, राष्ट्रपती करतो, पण ही समिती काय आहे पहा, ही समितीमध्ये, या समितीचा अध्यक्ष असतो पंतप्रधान. लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो, तो अध्यक्ष असतो पंतप्रधान. ओके, कोण असते, पंतप्रधान. ओके, पंतप्रधान. त्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये अजून एक जण असते, ते म्हणजे विरोधी पक्षनेता आणि एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ओके, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर यानुसार आपण काय म्हणू, जे काही आता समिती स्थापन केली, या समितीच्या सल्ल्याने काय म्हणू आपण, राष्ट्रपती हे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात. लक्षात ठेवा. आणि त्या सदस्याची पण नियुक्ती करत असतात. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाचा आहे. पहा, आपण कलम 352 पाहतो, राष्ट्रीय आणीबाणी, आता जवळपास ओके, राष्ट्रीय आणीबाणी पाहतो आपण. त्यानंतर राज्य आणीबाणी, त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात. पहा, कलम 356 पहा, पहिली
कलम 352 पहा पहिले, कारण ही विचारतात. कलम 352मध्ये काय सांगितलं, डायरेक्ट विचारू शकता प्रश्न. कलम 352 कशाशी संबंधित आहे, राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. ओके, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा ही राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. ओके, कोण लावते हे, तर राष्ट्रीय आणीबाणी कोण लावत असते, राष्ट्रपती. ओके, केंद्र सरकारच त्याला हे करत असते, राष्ट्रपतीला. त्यानंतर कलम 356 नुसार पंजाब वगैरे पाहतो आपण, तिकडे ईशान्येकडे राज्यामध्ये बरेच वेळा ही लागलेली आहे, लक्षात ठेवा. त्याला म्हणतो राष्ट्रपती राजवट. पंजाबमध्ये बरेच वेळा लागलेली आहे राष्ट्रपती राजवट. ओके, राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट. ओके, राष्ट्रपती राजवट, राज्य आणीबाणी म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर पहा कलम 360 आर्थिक आणीबाणी संबंधित आहे. म्हणजे 3 क्वेश्चन इथंच व्हायले. कलम 360 विचारलं कशा संबंधित आहे, तर आर्थिक आणीबाणी संबंधित आहे. आतापर्यंत आर्थिक आणीबाणी लागलेली नाही कधी आपल्या याच्यामध्ये. ओके, आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा, आणीबाणी. ओके, तर इथं प्रश्न आपल्याला विचारला होता, भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे, तर तो आहे राष्ट्रपतीस, लक्षात ठेवा. ओके, केंद्रीय जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ तेच सल्ला देते. ओके, म्हणजे तेच सांगते की आपल्याला आता राष्ट्रीय आणीबाणी लावायची आहे. तर राष्ट्रीय आणीबाणी, तर हे युद्धजन्य परिस्थितीत ज्यावेळेस देशावरच काही आघात होतो, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी लावला जाते. आणि 356 राष्ट्रपती राजवट, एखाद्या राज्याचं जर ओके व्यवस्था ढासळली तर त्यावेळेस राष्ट्रपती राजवट तिथं त्या राज्यामध्ये लावली जाते, लक्षात ठेवा. आपण पाहतो मणिपूर वगैरे इथं ईशान्येकडे राज्यामध्ये बरेच वेळा आपण राष्ट्रपती राजवट पाहतो. ओके, आर्थिक आणीबाणी किंवा एखाद्या वेळेस सरकार स्थापन होण्यात त्या राज्यामध्ये अयशस्वी म्हणजे होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असतील, तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. ओके, आर्थिक आणीबाणी आपलं कोणती, राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. आणि आर्थिक आणीबाणी आतापर्यंत लागलेली नाही, परंतु 1991-92ला आपण पाहतो थोडं डबगायला गेलो होतो आपण, पण त्यावेळेस मनमोहन सिंग आणि PV नरसिंहराव आपले होते, त्यामुळे आपण थोडं त्याच्यातून बाहेर निघू, लक्षात ठेवा. तर कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे, 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे आणि 352 ही राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. ओके, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेस कोणी आक्रमण करते देशावर, तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावल्या जाते. किंवा देशांतर्गत खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावल्या जाते. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किमान किती असते, तर एकदम इझी क्वेश्चन आहे. तर 7 ते 17 असते, आपल्याला माहिती आहे, लक्षात ठेवा. तर सर्वात कमी ही 7 असते. ओके, लक्षात ठेवा. तर 600 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते, 600. ओके, 600 प्लस आपण पाहतो इथे एक ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते. पण माळ पठार पाहतो किंवा आपण आदिवासी पाडे वगैरे पाहतो, तिथं जर 300-350 लोकसंख्या असेल तरी उभारू शकतात, लक्षात ठेवा. ओके, राज्य सरकार स्थापन करत असते ग्रामपंचायत. तर पण 600 सरासरी लोकसंख्या आहे, 600 ते 1,500 आपण पाहतो, 600 ते 1,500. ओके, एवढं विचारणार आहे डीपमध्ये, पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण पहिले सर्व खेड्यातले लोक आहोत, आपण काय राहते ते माहीत पाहिजे. ओके, शिक्षित लोकांना राजकारणात पडलं पाहिजे ना, ते दलिंदर लोक लई लुटून खायले, याही गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे की ही ग्रामपंचायत कशा स्वरूपाची असते. बऱ्याच जणाला या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे, राजकारण, पण राजकारणातूनच विकास होतो. ओके, 600 ते 1,500 लोकसंख्येसाठी आपण पाहतो किती सदस्य असतात, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतात 7 सदस्य, लक्षात ठेवा. किती, 7 सदस्य. त्यानंतर आपण पाहतो 1,500 ते 3मध्ये पाहतो आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतात, पहा 3,000मध्ये तुम्हाला दिसतात 9 सदस्य. हे दिसतात 9 सदस्य. त्यानंतर आपण 3,000 ते 4.5पर्यंत पाहतो, 4.5 सदस्य गावाची म्हणजे मतदारसंख्या, तिथं आपण पाहतो 11 सदस्य, लक्षात ठेवा. ओके, 11 सदस्य. त्यानंतर 4.5 ते 6,000 पाहतो आपण, इथे पाहतो आपण किती, 13 सदस्य असतात त्या ग्रामपंचायतला, मोठी थोडी ग्रामपंचायत. त्यानंतर 6,000 ते 7,500, लक्षात ठेवा, 7,500. तर तिथे किती आपण म्हणतो पहा, तिथे असतात 15 सदस्य, लक्षात ठेवा. ओके, 15 सदस्य. आणि 7,500पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल, 7,500पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर तिथे 17 सदस्य असतात, लक्षात, सदस्य असतात. ओके, याच्यामध्ये अजून तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदमध्ये विचारतात, बरेच वेळा प्रश्न पाहिला असेल तुम्ही, जिल्हा परिषदमध्ये किती सदस्य संख्या असते पहा. जिल्हा परिषदमध्ये असते सदस्य संख्या कमीत कमी 50. ओके, ती जिल्ह्याच्या याच्या लोकसंख्येवरून ठरलेली असते, कमीत कमी 50. ओके, कमीत कमी 50 म्हणजे 50 ते किती म्हणू आपण, 75. हे 75 काय असते, जास्तीत जास्त, लक्षात ठेवा. ओके, जास्तीत जास्त किती असते, 75. ओके, जास्तीत जास्त किती असते, 75. आणि जे काय पंचायत समिती पाहतो आपण, तर 17,500 लोकसंख्येमागे एक सदस्य असतो.
तर 731 असं दिलं आहे, पण असा पर्टिक्युलर आकडा नाही. तर 7,500 लोकसंख्येमागे किंवा 20,000 लोकसंख्येमागे आपण पंचायत समितीचा काय म्हणू शकतो, एक सदस्य असतो. तर जिल्हा परिषदचे किती असतात, 50 ते 75. ग्रामपंचायती किती असतात, 7 ते 17. लक्षात ठेवा. ओके, 7 ते 17. आलं लक्षात, क्लिअर झालं. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किमान किती असते, तर 7 असते. 9 पण असते, 11 पण असते, पण 5 नसते. लक्षात ठेवा. ओके, 9 कुठं असते, 11 कुठं असते ते पहा एकदा, विचारू शकतात. 6,500 ते 7,500 लोकसंख्येमध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते, तर किती असते, 15. ओके, तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात, पंचायत समिती सभापतीकडे. ओके, सरपंचाकडे कोण देते मग राजीनामा, सरपंचाकडे राजीनामा देत असते एक उपसरपंच देत असते. उपसरपंच एक सदस्यच असते, पण एक सरपंचाच्या अनुपस्थितीत तो काम करत असतो, म्हणजे त्याला उपसरपंच म्हणू आपण. आणि ग्रामपंचायत सदस्य हे कोणाला देत असतात, सरपंचाला राजीनामा देतात. लक्षात ठेवा, सरपंचाकडे राजीनामा आपला सुपूर्त करतात. लक्षात ठेवा. पंचायत समिती सभापती आपण पाहतो, याच्यावर प्रश्न बरेच वेळा विचारतात. तर पंचायत समिती सभापती जे असतात, तर हे जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा देत असतात. लक्षात ठेवा. ओके, जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा देत असतात. हे जिल्हा परिषद अध्यक्ष, ओके, यांच्याकडे आपला राजीनामा देत असतात. ते जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा देतात ते. ओके, राजीनामा तर हे देतात कोण, पंचायत समिती सभापती. जिल्हा परिषद अध्यक्ष जे असतात, ओके, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाकडे देतात राजीनामा आपला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देत असतात. ओके, गट त्याला काय म्हणू आपण, जो काय याचा काय म्हणतो आपण, आठवणा मला, कमेंट करून सांगा भाऊ. जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोणाला राजीनामा देतो, ओके, त्याला काय म्हणू आपण, एक ओके, आता अमरावती काय विभागीय आयुक्त, त्याला काय म्हणू आपण, आयुक्ताकडे देतात. लक्षात ठेवा. ओके, आयुक्त, विभागीय आयुक्त जे असतात त्यांना देतात. लक्षात ठेवा. ओके, तर जिल्हा परिषद अध्यक्ष राजीनामा देतात. त्यानंतर तहसीलदार पाहतो आपण, जिल्हाधिकारी वगैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डायरेक्ट सरकारला, जिल्हाधिकारी पाहतो आपण. ओके, तर हे संबंधित याला देत असतात, राज्य सरकारच्या याला. तर अजून याच्यामध्ये विचारतात पंचायत समितीचा सभापती, तर तो जिल्हा परिषद अध्यक्षाला देतो. जिल्हा परिषद अध्यक्षाचा हा आयुक्ताला देतो. लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये अजून आहे सरपंच उपसरपंच कोणाला देतात, सरपंचाला देतात. सरपंच कोणाला देते, पंचायत समिती सभापतीला. पंचायत समिती सभापती डोक्यात लक्षात ठेवा. ओके, याचा प्रशासकीय अधिकारी विचारतात. लक्षात ठेवा. पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी बरेच वेळा विचारला आहे. पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो, BDO. BDO हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. लक्षात ठेवा. पंचायत समितीचा काय म्हणतो आपण त्याला, प्रशासकीय अधिकारी. ओके, शासनाचा अधिकारी. ओके, तर BDO असते, गट विकास अधिकारी म्हणतात त्याला. ओके, अधिकारी. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर याला म्हणतात गट विकास अधिकारी. यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ओके, अधिकारी आलं लक्षात. गट विकास अधिकारी म्हणतात, तो प्रशासकीय अधिकारी असतो. ग्रामपंचायतचा कोण असतो, ग्रामपंचायतचा विचारतात. ग्रामपंचायतचा कोण असतो, तर ग्रामपंचायतचा असतो ग्रामीण विकास अधिकारी, त्याला आपण काय म्हणू, ग्रामसेवक. ओके, हा ग्रामसेवक असतो प्रशासकीय अधिकारी, म्हणजेच सचिव असतो. लक्षात ठेवा, ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायतीचा. त्यानंतर पाहतो आपण जिल्हा परिषद पाहतो, सर्व मोठी ओके, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधली मोठी ओके संस्था जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदेचे आपण पाहतो CEO म्हणा किंवा आपलं काय म्हणतात ते प्रशासकीय अधिकारी कोण असतात जिल्हा परिषदेचे, तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी असतात DYCO. इथे प्रश्न जाते तुमचा, DYCO उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा एक लक्षात ठेवा. इथं CEO बऱ्याच जणांना वाटेल. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव कोण असतात, तर ते असतात DYCO म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. गटविकास अधिकारी कोणाचे असतात, पंचायत समितीचे असतात. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, जिल्हा परिषदचे DYCO. तर पंचायत समिती आपण जर राजीनामा पाहिला तर सरपंच आपला राजीनामा गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापतीकडे देतात. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतात. ओके, अशा प्रकारचं आहे. तर हे अजूनही सांगा मला, बरोबर आहे का. ओके, विभागीय आयुक्तच आहे की अजून काय आहे पहा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कमेंट करून सांगत जा. बरेच वेळा कमेंट करायले मुलं, कमेंट करा म्हणजे तुमचं अजून वाचण्यात जाते. कधी कधी चुकवू शकते. ओके, अनावधानानं एखादी गोष्ट तर सांगत चला. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी, आता याच्या आधी 1900 म्हणायला झालं 2020लाच आपण केलं.
26 जानेवारी 2020लाच आपण प्रस्तावना वाचण्यास सुरुवात केली. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा हे आपण चालू केलं. कारण याच्यामध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण झाली पाहिजे. संविधानामध्ये काय अधिकार आहेत आपल्याला माहीतच नाही, तर कारण संविधानच वाचत नाही. किमान विद्यार्थ्याला तरी माहीत असलं पाहिजे, नेमकं प्रियांबल तरी माहीत पाहिजे, आपली प्रस्तावना तरी माहीत असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी 2020पासूनच ते चालू केलं. कर्नाटक सरकारनं चालू केलं. पण दर शनिवारी, इथं सर्वात महत्त्वाचं वाचताना तुम्हाला पाहावं लागेल, दर शनिवारी संबंधित म्हणजे आपण संविधानाची प्रस्तावना वाचणे अनिवार्य कोणत्या राज्याने केले, तर मध्य प्रदेश राज्याने केले. लक्षात ठेवा पूर्व. महाराष्ट्राने केलेलं याच्या आधीच. ओके, तर परिपाठ आपण ज्यामध्ये शाळा म्हणतो, उच्च माध्यमिक शाळेमध्ये बी केलेलं आहे. ओके, माध्यमिक उच्च माध्यमिक याही शाळेमध्ये हे प्रस्तावना वाचन सुरू केलेलं आहे. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह असते. लक्षात ठेवा. आपण RCB मधला महत्त्वाचं पाहतो हे, तर ओके, तर हे गणित आपण पाहतो लोह राहते. ओके, RCB मध्ये लाल रंग होण्यासाठी कारणीभूत आहे ते आपलं जे रक्त लाल राहते त्याच्यामध्ये लोह हे कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. तर कोणतं असते? लोह असते. कॅल्शियम आपण पाहतो हाडाचं आपलं मजबूतीकरण आणि जे काही दाताचं ओके, दात आणि हाडाचे मजबूती 99% हे कॅल्शियमच काम पार करते आपलं. ओके, हाडाचं आणि दाताचं. फॉस्फरस जे आपण हाड आणि दात आपले जे हे राहतात, निरोगी राहतात किंवा तंदुरुस्त राहतात, त्याच्यामध्ये फॉस्फरस हे कॅल्शियमसोबत असते. आलं. आयोडीन पाहिलं आपण. आयोडीन ओके, आयोडीन गलगंड होतो आयोडीनच्या अभावामुळे. ओके, तर याच्यामध्ये आयोडीनयुक्त मीठ खावं लागेल. लक्षात ठेवा. समुद्री मासे खावं लागतात याच्यासाठी, आयोडीनसाठी. लोह ओके, लोह आपण पाहतो तर पालक सर्वाधिक जास्त लोह भेटते पालकमधून. विचारू शकतात रे, पालक आपला माहीत पाहिजे असेल तरी पालक सर्वाधिक जास्त आपण पाहतो. बीट ओके, बीटमधून भेटते. या बऱ्याच गोष्टीमधून भेटते. लक्षात ठेवा. पालक, बीट. कॅल्शियम आपलं पाहतो कोवळ्या उन्हामध्ये भेटते. लक्षात ठेवा. ओके, कॅल्शियम अजून दुग्धजन्य पदार्थापासून भेटते, अंड्यापासून भेटते कॅल्शियम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, विचारू शकतात. कल्याण सोना आणि सोनालिका हे कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत, तर ते आहेत गव्हाचे आहेत. लक्षात ठेवा. गव्हाच्या. ओके, श्रद्धा, सबुरी आपण बाजरीच्या पाहतो, तांदळाच्या बी काय पाहतो. ओके, रत्ना वगैरे. तर हे लक्षात ठेवा, हे विचारतात. तर इथं प्रश्न आपला होता की कल्याण सोना आणि हे आपण पाहतो 1960ला आपली जे काही काय म्हणतो आपल्या याच्यामध्ये हरित क्रांती घडून आली होती. ओके, MS स्वामीनाथन. तर तेव्हा हे पिकं होते. लक्षात ठेवा. कोणते? कल्याण सोना आणि सोनालिका. तर हे कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत, तर आपण पाहतो हे गव्हाचे आहेत. लक्षात ठेवा. श्रद्धा, सबुरी आपण पाहतो हे बाजरीचे आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आर्थिकदृष्ट्या ओके, जे की आपण सर्वसाधारण वर्ग म्हणतो, ओपन वर्ग, तर ते आर्थिक काय म्हणतात कमकुवत असेल. तर याच्यामध्ये केंद्र सरकारने आपण पाहतो 103वी घटनादुरुस्ती केलेली आहे. ओके, 103वी घटनादुरुस्ती. तर याचा पहिला अंमलबजावणी कोणी केली? ओके, तर आर्थिक आधारावर आरक्षण द्यायला सुरुवात केली आर्थिकदृष्ट्या, तर ते केलेली आहे गुजरात या राज्याने. लक्षात ठेवा. गुजरात या राज्याने. आणि अजून याच्यावर एक प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वाधिक जास्त आरक्षण टक्केवारी सर्वाधिक जास्त कुठे आहे? कारण संविधानामध्ये सरळ सांगितलं 50% जी आपण मर्यादा ओलांडू शकत नाही, परंतु ही मर्यादा ओलांडलेली आहे एका राज्याने. 69% तामिळनाडू या राज्यामध्ये तुम्हाला आरक्षण दिसते. लक्षात ठेवा. ओके, तर प्रश्न विचारला तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आरक्षण आहे. सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे? श्रीहरिकोटा. तर श्रीहरिकोटा कुठे येते? आंध्र प्रदेशला येते. लक्षात ठेवा. कुठे येते? आंध्र प्रदेशला. ओके, तिरुपती या जिल्ह्यामध्ये येते. लक्षात ठेवा. ओके, वेन्नोर पहिलं नाव होतं त्याचं. तर त्याच्यामध्ये केरळमध्ये काय येते पहा, सतीश धवन अवकाश केंद्र आंध्र प्रदेशमध्ये येते. तर केरळ तिरुवनंतपुरममध्ये काय येते? विक्रम साराभाई स्पेस सेंटर येते. लक्षात ठेवा. विक्रम साराभाई ओके स्पेस सेंटर येते इथं. ओके, स्पेस सेंटर येते. लक्षात ठेवा. ओके, कुठं? केरळ तिरुवनंतपुरम. ओके, तिरुवनंतपुरम. ओके, तिरुवनंतपुरम लक्षात. तर हे कुठे येते? केरळमध्ये येते. लक्षात ठेवा. ओके, तर अजून आपल्याला इथं इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपला इस्रो माझ्या बँगलोरला येते. बंगळुरू. ओके, बँगलोरच म्हणू का डायरेक्टर? बँगलोरला येते. लक्षात ठेवा. ओके, बँगलोर. ओके, बँगलोर कुठं म्हणजे कर्नाटक. लक्षात ठेवा. दक्षिणेकडेच आहे सर्व. दक्षिणेकडे आपण पिक्चर पाहतो किती भारी राहतात. तिकडले लोक जरा आहेत टेक्निकल तंत्रज्ञानामध्ये भारी आहेत. लक्षात ठेवा. उत्तरेकडले नाहीत तेवढे आपले. ओके,
तर सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा कुठे येते, तर ते येते आंध्र प्रदेशमध्ये येते. आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर येते केरळमध्ये तिरुवनंतपुरमला. आणि इस्रो ही आपली कोणतं येते अवकाश संशोधन संस्था हे ते बँगलोरमध्येच कर्नाटकला येते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा, नवीन नवीन व्हिडिओ पहा आणि तुमचा रिझल्ट मिळवण्यासाठी म्हणजे व्हिडिओ पहा, रिझल्ट येऊ शकते. आम्ही त्यासाठीच प्रयत्न करायलो. त्यासाठी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. लाईक करायला काही वेळ नाही जात, पण तुमच्या एका लाईकमुळे आम्हालाही प्रोत्साहन निर्माण होते, लक्षात ठेवा. ओके, आम्ही प्रोत्साहित होतो, आम्ही नवीन व्हिडिओ आणतो. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर सबस्क्राईब करा, नाही केलं तर नाही चालते. ओके, व्हिडिओ आवडला तुमच्या का फायद्याचा असेल तर सबस्क्राईब करायचं बुवा, आहे चांगलं आपल्यासाठी. सबस्क्राईब करू शकता, काही वेळ नाही जात त्याच्यामध्ये. स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडला जातो, आवडला तरच करा. ओके, कारण आपण व्हिडिओ तुमच्याच फायद्याचे घेऊन याल. ओके, स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो, तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड पडत असतो, लक्षात ठेवा. ओके, कार्बन मोनॉक्साईड. ओके, हे मिथेन आपण पाहतो तांदळाच्या वगैरे शेतीतून वगैरे मिथेन बाहेर पडला जातो. कार्बन डायऑक्साईडमुळे आपण सर्वाधिक प्रमाणात तापमानाचं प्रमाण पाहत असतो. ओके, हे तापमानाचं प्रमाण जास्त व्हायला कार्बन डायऑक्साईड, ओझोन या थरामुळं. तर इथं काय आहे, स्वयंचलित वाहनातून आपण प्रश्न काय पाहिला, विषारू वायू पडतो. तर कार्बन मोनॉक्साईड हे विषारू असतो, बाकी तेवढे विषारू नसतात, पण कार्बन मोनॉक्साईड खूप विषारी असतो. निफाड नाशिकमध्ये कोणाचा जन्म झाला, तर काही समाजसुधारक आहेत, त्यांचे जन्म लक्षात ठेवा. ओके, जन्मस्थानं बी ठेवा आणि तारखा बी लक्षात ठेवा, कधी कधी विचारू शकतात. ओके, तर निफाड नाशिक पाहतो आपण, इथे जन्म झाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ओके, यांचा जन्म झाला आहे. ओके, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे याचं आपल्याला एक एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा पुस्तक विचारतात. एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे महत्त्वाचं त्याचं पुस्तक आहे. ओके, त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे हे मुंबईचे काय म्हणू आपण न्यायाधीश राहिले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे. न्यायमूर्ती रानडे जवळपास 1892-93च्या त्या काळामध्ये राहिल्या. तिथेच ते आपल्याला त्या कार्यकाळामध्ये काय दिसतात, जे की फर्ग्युसन कॉलेज आहे याचे ते प्राध्यापक राहिले आहेत. ओके, फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक राहिले आहेत. फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेमध्ये आपण पाहतो 1885मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली आहे. ओके, फर्ग्युसन कॉलेज पाहतो आपण. तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना आपण ज्यावेळेस पाहतो तर या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग पाहतो आपण. त्यानंतर लोकमान्य टिळकांचा सहभाग पाहतो आपण. ओके, गोगा आगरकरांचा सहभाग पाहतो आपण. तर फर्ग्युसन कॉलेज आहे. त्यानंतर पाहतो आपण 1880ची न्यू इंग्लिश स्कूल पहा, न्यू इंग्लिश स्कूल इथे बी ते राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, न्यायमूर्ती रानडे नाही, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हे राहिले आहेत, लक्षात ठेवा. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कोण राहिले आहेत, गोगा आगरकर राहिले आहेत, लक्षात ठेवा. ओके, गोगा आगरकर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्थापना राहिले आहे. याचं महत्त्वाचं एक साप्ताहिक विचारता सुधारक, लक्षात ठेवा. गोगा आगरकरचा सुधारक साप्ताहिक पुढीलपैकी कोणाचं होतं, तर 1888ला स्थापन केलं होतं सामाजिक सुधारणा करण्यासाठी, लक्षात ठेवा. ओके, त्याच्या आधी गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचं संपादन केलं आहे, लक्षात ठेवा. ओके, गोगा आगरकर यांनी काय केलं आहे, केसरीचं संपादन केलेलं आहे. आगरकर यांनी कशाचं केलं आहे, केसरी. तर केसरी हे वृत्तपत्र पाहतो आपण कशामध्ये होतं, मराठी या भाषेमध्ये होतं. परंतु त्यानंतर लोकमान्य टिळक आणि गोगा आगरकर यांचा आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा याच्यावरून मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, 1888ला आपण काय म्हणतो सुधारक वृत्तपत्र सुरू केलं. तर इथं केसरी म्हटलं तर केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर गोगा आगरकर होते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गोगा आगरकर एक असं एक नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रातले नेते आहेत की त्यांनी स्वतःची प्रेत यात्रा पाहिलेली आहे. जे काय कर्मठ लोक होते त्यांनी स्वतःची म्हणजे जिवंत प्रेत यात्रा काढली होती, कोणाची, गोगा आगरकराची. तर जिवंत आपली स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे गोगा आगरकर होते. याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारतात, ते बुद्धिप्रामाण्यवाद. ओके, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठ होते. हे पण आपल्याला काय म्हणू आपण, गोगा आगरकर यांच्याविषयी विचारल्या जाते. ओके, त्यानंतर पहा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता आपण पाहतो. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी पाहतो आपण 1884ची. ओके, 1884ची डेक्कन एज्युकेशन सोसायटी पाहतो. या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये पण काय होते, लोकमान्य टिळक आणि गोगा आगरकर सोबत होते. एज्युकेशन सोसायटी. ओके, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आपण पाहतो, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. याच्यामध्ये पण काय म्हणतो आपण, गोगा आगरकर होते. यातच कोण होते, लोकमान्य टिळक पण होते. ओके, गोगा आगरकर लक्षात. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे आपण पाहतो. SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी हे की महिला विद्यापीठ पहिलं आपण पाहतो भारतातलं SNDT. तर याची स्थापना त्यांनी केली होती, लक्षात ठेवा. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची रत्नागिरी शेरवली इथे त्यांचा जन्म झालेला आहे. गोगा आगरकरांचा जन्म कुठे झाला, टेंभू या गावी, टेंभू, कराड, सातारा. ओके, कराड
कराड तालुका आणि सातारा. ओके, इथं आता जन्म पाहत असेल तर आपल्याला जसं कोणाचं विचारलं, न्यायमूर्ती रांडेचं विचारलं तर आपल्याला बाकीच्याचं विचारू शकतात. गोगा आगरकरांचा जन्म कुठे झाला? टेंभू येथे झाला, लक्षात ठेवा. ओके, महर्षी धोंडो केशकर याचा शेरवली रत्नागिरी आणि पंडिता रंभाबाई यांचा गंगामूळ इथं झाला, कर्नाटकला. गंगामूळ, ओके, गंगामूळ कर्नाटकमध्ये झालं, लक्षात ठेवा. ओके, पण त्याचं कार्यक्षेत्र आपण पाहतो मुंबई आणि पुण्यामध्ये झालं आहे पंडिता रमाबाईचं. पंडिता आणि सरस्वती त्यांना पदवी दिली, लक्षात ठेवा. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतात GST कधी सुरू झाली ते विचारतात डायरेक्ट तारीख. तर तारीख विचार 2017मध्ये पाहतो आपण. ओके, 2014ला हे मांडलं होतं आणि 2017ला ते लागू केलं. 1 जुलै 2017पासून एकच कर, ओके, वन नेशन वन कर टॅक्स पाहतो आपण. तर आपल्या देशाने लागू केला GST, लक्षात ठेवा. याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, 5%, 18%, आपण 12%, 18%, 28% पाहतो. ओके, जीवनावश्यकवर म्हणजे काहीच टक्के नाही. तर GST कधी झाली? ही 101वी घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. 101वी घटना दुरुस्ती विचारू शकतात तुम्हाला. 101वी घटना दुरुस्तीनुसार घटना दुरुस्ती वस्तू आणि सेवा कर आपण, ओके, एकच कर लागू केला. बाकीचे कर, सेवा कर वगैरे जे काय आहेत ते बंद करून एकच कर आपण लागू केला आपल्या देशामध्ये. ते कधी? 1 जुलै 2017पासून. ओके, GST. भारतातील पहिला कचरा कॅफे कोठे सुरू करायला झाला? कचरा द्या आणि अन्न म्हणजे जेवण घ्या. तर हे आपण छत्तीसगडनं पाहतो आपण सुरू केलेलं. ओके, जसं तुम्ही जास्त कचरा द्याल तसं जेवण आणि कमी दिला तर नाश्ता, अशा प्रकारे त्यांनी एक योजना सुरू केली आहे, जे की कचरा, ओला कचरा वगैरे आपण पाहतो, प्लास्टिक मुक्त म्हणून आपण म्हणू, त्यासाठी त्यांनी ते पावलं उचललं आहे. विंचू हा पिल्लाला जन्म देतो, हा लक्षात ठेवा. पिल्लांना विंचू, अंडे वगैरे आपण दुसरे प्राणी पाहतो, ओके, सरीसृप पाहतो आपण दुसरे प्राणी, पण याच्यामध्ये विंचू हा प्राणी जो आहे तो पिल्लाला डायरेक्ट जन्म देतो. ओके, कोणाला? पिल्लाला. ओके, जरायूजमध्ये येतो तो, जरायूज. ए मेरे वतन के लोग, ए मेरे वतन के, हे माहीत आपल्याला 1962ला चीन आणि भारताचं युद्ध होतं त्या याच्यावर. ओके, त्या याच्यावर हे गाणं लिहिलेलं आहे. कवी प्रदीप यांनी लिहिलेलं, लक्षात ठेवा. कवी प्रदीप यांनी खूप सुरेख गीत आहे आणि याला ओके गायलेलं कोण आहे? लता मंगेशकर यांनी गायलेलं, लक्षात ठेवा. ओके, इक्बाल यांनी सारे जहाँ से अच्छा विचारू शकतात. कवी इक्बाल यांनी कोणतं लिहिलं? सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे कोण लिहिलं? हे लिहिलेलं आहे कवी इक्बाल यांनी. आणि प्रदीप यांनी लिहिलं कोणतं? ए मेरे वतन के लोग. हे गायलं कोणं? तर हे गाणं कोणं गायलं आहे? लता मंगेशकर यांनी. कोणत्या पार्श्वभूमीवर? चीन आणि भारत यांचं युद्ध झालं होतं त्यावेळेस. ओके, खूप गाणं भारी आहे, पहा, ऐकून घ्या. मुळा, गाजर, बीट हे कोणत्या वनस्पती आहेत? तर द्विवार्षिक वनस्पती आहेत. 2 वर्ष लागतात त्यांना यायला, लक्षात ठेवा. पहिले तर खोड आपण म्हणतो, मूळ वगैरे ते तयार होते. नंतर ओके आपण नंतर हे डेव्हलप 2 वर्षात. मुळा, गाजर, बीट. वार्षिक, एका वर्षात आपण गहू पाहतो, तांदूळ पाहतो, बाकीचे पिकं पाहतो आपण, भुईमुग पाहतो. वार्षिक. बहुवार्षिक म्हणजे आपण ओके सफरचंद, संत्र. बहुवार्षिक एकदा लावलं की बस दरवर्षी त्याच सीझनमध्ये ते ओके चिकू वगैरे पाहतो आपण, फणस. तर हे बहुवार्षिक आहेत, रोपटे काय नाही. तर वार्षिक वगैरे दरवर्षाला येणार आणि द्विवार्षिकमध्ये आपण ते कंदमुळे पाहतो. ओके, बटाटा आहे का याच्यामध्ये? बीट आहे, मुळा आहे, गाजर आहे. त्यानंतर याच्यामध्ये अजून कांदा बी येते वाटते. भारतीय संसदेचे सर्वात जास्त कामकाज, तर पहा हिंदी कलम 120नुसार, आता थोडं कन्फ्युजन होईल इथं. कलम 120नुसार आपलं कामकाज हिंदी आणि मराठीनुसार बी आपलं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये चालते. बरं, जे आपण खासदार पाहतो, ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन पाहतो तेव्हा हे कशामध्ये बोलतात? सरासरी हिंदीमध्ये जास्त बोलतात पाहतो. ओके, कारण उत्तरेकडे आपण उत्तर प्रदेश पाहतो, 80 खासदार आहेत. बाकी आपले बी खासदार बरेच हिंदी ओके झाडतात, हिंदी बोलतात. परंतु जे काही कागदोपत्री काम आहे, तर कागदोपत्री काम काय म्हणू आपण? ऑफिशियल काम इंग्रजी भाषेमध्ये चालते. म्हणून आपण काय म्हणू येतं? भारतीय संसदेत सर्वात जास्त काम काय पाहतो आपण? इंग्रजीमध्ये. हिंदीमध्येही चालते, पण ते काय ऑफिशियल जे काही दस्तावेज म्हणतो आपण, कागदोपत्री काम जो म्हणतो आपण, तर ते इंग्रजी भाषेमध्ये चालते, हिंदी भाषेमध्ये चालते. आणि जो काही एखादा खासदार मराठी म्हणजे त्यांच्या स्वराज्यातल्या भाषेमध्ये बोलायचं असेल त्याला, तर तो विनंती करून तसा बोलूही शकतो. तेही आपल्याला ओके संविधानाने आपल्याला मान्य केलं आहे. संसदेमध्ये आपण कोणत्याही भाषेत बोलू शकतो, पण सरासरी हिंदी आणि इंग्रजी या भाषेचा सर्वाधिक जास्त वापर केला जाते कलम 120नुसार, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय घटना समितीने किती प्रमुख समित्या स्थापन केलेल्या होत्या? तर प्रमुख विचारला आपल्याला 8. वास्तविक पाहता लहान मोठ्या अशा किती समित्या होत्या? 22 समित्या होत्या. किती होत्या? 22 समित्या. ओके, पण याच्यामध्ये किती मुख्य होत्या? 8 मुख्य समित्या होत्या. 8. ओके, 8 मुख्य समित्यामधले आपण पाहू एक पाहता. तर 8 मुख्य समित्यामधले कोणकोणते होते? एक मसुदा समिती होती. आता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते माहीत आपल्याला? याच्यामध्ये 6 सदस्य, बाबासाहेब आंबेडकर 7 सदस्य होते मसुदा समिती. ओके, मसुदात लिहायचं होतं. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
महत्त्वाची समिती याने संविधान निर्माण केलं आहे समिती. ओके, ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात, ही महत्त्वाची समिती होती, प्रमुख समित्यामधली महत्त्वाची 1 नंबरची समिती. त्यानंतर आपण पाहतो ओके संघ राज्य अधिकार समिती. संघ राज्य अधिकार समिती. ओके, अधिकार समिती याचे कोण होते माहीत आहे का? याचे पंडित नेहरू होते. लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू. पंडित नेहरू. संघ राज्य, त्यानंतर पहा संघ राज्य संविधान समिती. ओके, संविधान समिती याचे पण कोण म्हणतो आपण? हे म्हणू आपण संविधान समिती. ओके, याचे पण आपण कोण म्हणू? पंडित नेहरू होते. लक्षात ठेवा, पंडित नेहरू. राज्यांशी वाटाघाटीची एक संबंधी होती, राज्य वाटाघाटी संबंधी. राज्य वाटाघाटी संबंधित समिती होती. लक्षात ठेवा. ओके, तर त्याचे पण कोण होते? पंडित नेहरू. थोडं डीपमध्ये होईल, पण तुम्हाला प्रश्न याच्यावर आला तर जाणार नाही. ओके, पंडित नेहरू. त्यानंतर पाहतो आपण सुकाणू समिती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आपण पाहतो ओके सुकाणू समिती. नियम समिती पाहतो आपण, एक नियम समिती. ओके, नियम समिती याचे पण कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहतो प्रांतिक राज्यघटना समिती. प्रांतिक संविधान म्हणा किंवा राज्यघटना म्हणा, प्रांतिक राज्यघटना. ओके, कितवं हे? 7वी प्रांतिक राज्यघटना. ओके, खूप डीप होईल तुम्हाला बी, पण पहा एवढ्या समित्या तर माहीत पाहिजे, संविधान तर माहीत पाहिजे. ओके, प्रांतिक राज्यघटना समिती. तर हे कोण होतं? सरदार वल्लभभाई पटेल. ओके, पटेल करू आपण इथं, पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. आणि अजून एक होती, लक्षात ठेवा इथे, ती म्हणजे कोणती होती पहा? मूलभूत हक्क. ही लय खेप वेळी विचारलेली आहे. मूलभूत हक्क ही लयच खेप विचारतात. लक्षात ठेवा. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्र समिती. आदिवासी संबंधित. ओके, आदिवासी क्षेत्र समिती याचे पण सरदार वल्लभभाई पटेल. ओके, वल्लभभाई पटेल म्हणू आपण याला. ओके, तर हे याचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. कोणती? अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक. मूलभूत हक्क पाहतो आपण जे बी कृपलानी, आणि अल्पसंख्याक पाहतो आपण सी मुखर्जी. ओके, तर ते पण उपसमित्या याच्या होत्या. ओके, मूलभूत हक्काची उपसमिती होती, त्याची जे बी कृपलानी होती. ओके, मूलभूत हक्क उपसमिती यावर प्रश्न विचारतात. मूलभूत हक्क ओके उपसमिती याचे कोण होते? जे बी कृपलानी. कोण होते? जे बी कृपलानी. विचारतात कृपलानी. बाकी ध्वज समिती पाहतो आपण, ते मग बाकीच्या होत्या. ओके, सर्वसाधारण त्याला काय म्हणतो आपण? दुय्यम दर्जा समित्या होत्या, तर 22 होत्या तशा, त्यामधल्या 8 ते होत्या. आणि अल्पसंख्याक म्हणलो आपण उपसमिती, अल्पसंख्याक. ओके, इथं मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती. लक्षात ठेवा. ऐकायला की नाही? लक्ष आहे की नाही? उपसमिती लक्षात ठेवा. हे विचारतात म्हणून हे करायला बरं एवढं तोडगा नाही. सर एवढं विचारतात आम्हाला, विचारतात. राज्यघटनात जास्त विचारतात तुम्हाला. न्यायालयीन व्यवस्था आहे, न्यायालयाचे तुम्ही चालले न्यायालयामध्ये काम करायला, नोकरी करायला, तर न्यायालयाविषयी विचारणार नाहीत का? हे संविधानामध्ये ते आहे ना, लक्षात ठेवा. तर माहीत पाहिजे ना आपला संविधान. अल्पसंख्याक उपसमिती कोण आहे? एस.सी. मुखर्जी. ओके, एस.सी. मुखर्जी संविधान सभेचे उपाध्यक्ष पण राहिले आहेत. लक्षात ठेवा, एस.सी. मुखर्जी. ओके, हे विचारतात. याच्यामधलं काय विचारतात माहीत आहे का? याच्यामध्ये मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती महत्त्वाची आहे, संघ राज्य अधिकारी समितीचं महत्त्वाचे आहे, सुकाणू समिती बरेच वेळा विचारली आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते विचारतात. मसुदा समितीचं माहीत आहे तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अध्यक्ष होते, 7 सदस्य होते त्यामध्ये. ओके, आणि संघराज्य संविधान हे विचारले तर विचारू शकता. पण सुकाणू समिती आणि इकडं मूलभूत राज्य वाटाघाटी संबंधी समिती विचारतात, राज्य वाटाघाटी संबंधी. ओके, पंडित नेहरू. ते काही महत्त्वाच्या समित्या आहेत. 22 समित्या होत्या, त्याच्यामध्ये आपण 8 मुख्य समित्या पाहिल्या. लक्षात ठेवा, किती समित्या? 8. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे. जोग वगैरे आपण पाहतो. ओके, गिरिसप्पा. तर कर्नाटक राज्यामध्ये उंच असे धबधबे आहेत. महाराष्ट्रामध्ये पण एक आहे ठोसेघर धबधबा, साताऱ्यातला सर्वात उंच. महाराष्ट्राला कोणता आहे? ठोसेघर. लक्षात ठेवा, ठोसेघर.
ओके, सातारामध्ये आहे सर्वात उंच धबधबा आहे. ओके, कर्नाटकामध्ये तुम्हाला नाही तर सर्वात उंच धबधबा दिसेल, लक्षात ठेवा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती दिन 17 सप्टेंबरला साजरा करतो. कारण भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947ला, तरीही हे दलिंदर निजामानं काय केलं होतं, जे काही आपण म्हणतो हैदराबादवर त्याचं हे होतं, वर्चस्व होतं. ओके, ते संसार त्याच्या अंतर्गत होतं. तर जवळपास आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्वीचा औरंगाबाद, त्यानंतर बीड, त्यानंतर नांदेड, त्यानंतर आपण आता पाहतो धाराशिव. ओके, हे त्याच्या याच्यामध्ये होते. हे 5 जिल्हे, परभणी हे याच्यामध्ये गेले होते, हैदराबादमध्ये. तर तो भारतामध्ये येण्यास तयार नव्हता, लक्षात ठेवा. निजाम मुस्लिम होता, त्यामुळे तो भारतात सरासरी यायला तयार नव्हता. ओके, तर त्यातली जनता होती मात्र यायला, कारण ओके त्यावेळेस मग हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. ओके, आणि त्या हैदराबाद स्टेट काँग्रेसनं आपण पाहतो की मराठवाडा म्हणजे हे जे काही हैदराबाद संस्थान महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विलीन करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ऑपरेशन पोलो याच्यामध्ये पंडित नेहरूंनं राबवलं होतं, लक्षात ठेवा. ऑपरेशन पोलो म्हणजे पोलिसं पाठवले होते, लक्षात ठेवा. ऑपरेशन पोलो हे कशासाठी केलं होतं? हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी केलं, लक्षात ठेवा. हैदराबाद. ओके, जे की स्वामी रामानंद तीर्थ पाहतो आपण. स्वामी रामानंद तीर्थ यांनी आज चुका कोण व्हायला, स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ. ओके, तर हैदराबाद स्टेट काँग्रेस विचारतात, हैदराबाद स्टेट काँग्रेस. ओके, तेथील जनतेला जागृत करण्याचं काम कोणी केलेलं आहे? यांनी. स्वामी रामानंद तीर्थ आपण पाहतो. आता नांदेडच्या विद्यापीठाला यांचं नाव दिलं आहे. तर ऑपरेशन पोलो राबवलं पंडित नेहरूंनी, आणि निजामाची काय पण आपण म्हणून जी राजवट होती हैदराबाद, ते आपल्या भारतामध्ये विलीन करून घेतलं 17 सप्टेंबरला. 13 सप्टेंबरला सुरुवात केली आणि 17 सप्टेंबरला ते भारतामध्ये आपण विलीन केलं, लक्षात ठेवा. कशानं? ऑपरेशन पोलो हे मिशन केलं होतं, राबवलं होतं, लक्षात ठेवा. ग्लुकोमिया हा डोळ्याला होतो, लक्षात ठेवा. ग्लुकोमिया डोळ्याला होतो. ग्लुकोमिया हा होतो डोळ्याला. ओके, अल्झायमर्स हा नावाचा एक रोग आहे, विसरबोळा म्हणतो आपण. मेंदूला होतो अल्झायमर्स, याच्यावर प्रश्न विचारला आहे. ओके, अल्झायमर्स. अस्थी संबंधित आपल्या हाडाविषयी याच्यासोबत आपण मुडदूस पाहतो, मुडदूस. अल्झायमर्स. ओके, अल्झायमर्स, मर्स म्हणा किंवा मर्स म्हणा. ओके, अल्झायमर्स. त्यानंतर डोळे आपण पाहिलं ग्लुकोमिया. अस्थिला पाहतो आपण, त्याला काय म्हणून आपण? मुडदूस. मुडदूस. मला कानासंबंधित सांगावं एखादा रोग आता कमेंट करून, जे पेपरला विचारत असतील सांगण्याचं, नाही सांगितलं चालते. मुडदूस वगैरे विचारतात, आपल्याला माहीत आहे. ओके, अजीवनसत्वाच्या अभावी आपले हाडं ठिसूळ होतात, तर मुडदूस हा रोग होतो. ओके, अजीवनसत्व म्हणाला ड जीवनसत्वाच्या अभावी. मुडदूस कशामुळे होतो? ड जीवनसत्वाच्या अभावी. चलन निर्मितीचा अधिकार कोणाला आहे? तर चलन निर्मिती कोण करू शकते? रिझर्व्ह बँक करू शकते, जे काय आपण पाहतो. ओके, 500च्या नोटा, 100च्या नोटा, नोटा कोणत्याही, फक्त 1 रुपयाची नोट केंद्र सरकार छापू शकते, लक्षात ठेवा. संसद काय म्हणू आपण? केंद्र कोणती फक्त छापू शकते? संसद म्हणू आपण त्याला. 1 रुपयाची नोट, 1 रुपयाची नोट. ओके, 1 रुपयाची नोट, 1 रुपयाची नोट आणि नाणे. 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारचे नाणे, सर्व प्रकारचे नाणे संसद, केंद्र सरकार आणि काय म्हणू आपण त्याला? संसद हे करू शकते, लक्षात ठेवा. ओके, त्यालाच काय म्हणू आपण? संसद. तर हे करू शकते केंद्र सरकार, 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारचे नाणे. परंतु रिझर्व्ह बँक ही काय करते? सर्व नोटा छापते, लक्षात ठेवा. ओके, तर रिझर्व्ह बँक ही बँकाची बँक आहे, सर्वात मोठी बँक आहे. केंद्र सरकार काय करते पाहिलं आपण? 1 रुपयाची नोट. स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्राची सर्वात मोठी बँक आहे, स्टेट बँक. ओके, 1955ला स्थापना झालेल्या, लक्षात ठेवा. ओके, पहिली गोलमेज परिषद कुठे झाली होती? पहिली गोलमेज परिषद विचारतात, कारण जे काय सायमन कमिशन आलं होतं, सायमन कमिशनच्या म्हणजे याच्यावर, त्या मसुद्यावर अभ्यास करण्यासाठी. ओके, तर हे नेमली होती लंडन येथे, लक्षात ठेवा. कोणती काय म्हणू आपण? गोलमेज परिषद. याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारतात, तर गोलमेज परिषदेच्या तिन्ही गोलमेज परिषदेला हजर कोण राहिले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अजून एक प्रश्न विचारता याच्यात मी प्रश्न तयार करून देतो तुम्हाला. पहा, तिन्ही गोलमेज म्हणजे पहिली गोलमेज पाहतो आपण, पहिली गोलमेज. ओके, पहिली गोलमेज, पहिलीमध्ये आपण पाहतो आपण नोव्हेंबर ते जानेवारी. ओके, नोव्हेंबर ते जानेवारी म्हणजे 31पर्यंत. ओके, 1930 ते 31पर्यंत. नंतर सप्टेंबर नोव्हेंबर पाहतो आपण दुसरी. ओके, सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर, तर हे 1931ला झाली होती, लक्षात ठेवा. 1931ला. नंतर तिसरी झाली होती, तिसरी कधी झाली होती? तिसरी झाली होती 1932ला.
ओके. तर दुसरी गोलमेज परिषदेला गांधी हजर होते, लक्षात ठेवा. विचारतात प्रश्न, गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? तर महात्मा गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोण हजर होते? तर तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोण हजर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा. ओके. महिला कोण होती? सरोजिनी नायडू पण हजर होती पहिल्या गोलमेज परिषदेला. ओके. तर इथे विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंधित, तर तिन्ही गोलमेज परिषदेला आपण काय म्हणतो? बाबासाहेब आंबेडकर हे हजर होते. त्याच्यानुसारच रॅम्से मॅकडोनाल्ड हे तिन्ही गोलमेज परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. आणि याचं काय म्हणू आपण, पहिल्या गोलमेज परिषदेचं म्हणजे जे हे म्हणतो उद्घाटन ते पंचम जॉर्जने केलं होतं. पंचम जॉर्ज, लक्षात ठेवा. ओके. पंचम जॉर्ज. आणि तिन्ही गोलमेज परिषद अध्यक्ष कोण होता? रॅम्से मॅकडोनाल्ड. रॅम्से मॅकडोनाल्डला आपण काय म्हणतो? दलित मतदारसंघ याला मान्यता दिली होती, लक्षात ठेवा. ओके. वेगळ्या मतदारसंघासाठी. परंतु गांधीजीने एरवाडा तुरुंगात उपोषण केलं 1932ला, कारण त्यांना वाटलं की इथे जाती धर्मात तेढ होईल, की प्रत्येक जात मग काय वेगळं वेगळा मतदारसंघ मागेल. बाबासाहेबांचे जे काय वेगळा मतदारसंघ मागला होता, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी त्याला मान्यता दिली होती, लक्षात ठेवा. पण गांधीजीने उपोषण केलं एरवाडा तुरुंगात आणि नंतर बाबासाहेबांनी ते मागे घेतलं आणि आता आपण पाहतो राखीव जागा आहेत, लक्षात ठेवा. ओके. संघर्षानंच मिळालेल्या गोष्टी आता पण आपल्याला माहीत नाही, तर त्यासाठी वेगळा मतदारसंघ झाला असता तर अजून फूट पडली असती, असं काय म्हणतो आपण गांधीजीचं मत होतं. दिल्लीला गांधीजी आणि आयर्विन करार झाला होता, लक्षात ठेवा, 1931चा. ओके. आयर्विन करार दिल्लीला झाला होता. मुंबईला आपण पाहतो बऱ्याच गोष्टी. पहिली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं गोकुळ तेजपाल संस्कृत शाळेमध्ये. ओके. उमेशचंद्र बॅनर्जीचे जे अध्यक्ष होते. पुणे पाहतो आपण सांस्कृतिक राजधानी, आणि पुण्याला 1991चं काय म्हणतो आपण राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं. पी आनंद चारुले त्याचे अध्यक्ष होते. नोट करून घेत जा, प्रत्येक गोष्ट लिहिल्यावर अजून लेक्चर लांबत. गांधी सागर प्रकल्प हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गांधी सागर प्रकल्प हा आहे मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये. नर्मदा नदीवर आपण पाहतो सरदार वल्लभभाई पटेल हे विचारतात. नर्मदा नदीवर कोणता आहे? सरदार वल्लभभाई पटेल. ओके. सरदार वल्लभभाई पटेल हे कुठं आहे? गुजरातमध्ये नर्मदा नदीवर. नर्मदा नदी. ओके. हे विचारतात, लक्षात ठेवा. टेहरी हे धरण सर्वात उंच पाहतो आपण उत्तराखंडला. टेहरी. ओके. टेहरी हे धरण सर्वाधिक उंच पाहतो आपण कुठे? उत्तराखंडला. सर्वाधिक उंच भारतातील, सर्वाधिक उंच. ओके. सर्वाधिक उंच, लक्षात. इथं प्रश्न विचारला आहे आपल्याला, मध्य प्रदेशमध्ये गांधी सागर हा प्रकल्प आहे. ओके. पायदा क्रॉस व्हेरीफाय करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका, तर जुन्नर तालुका पाहतो हा महाराष्ट्रातला, पुण्यामधला आपण पाहतो, कारण इथं आपल्याला शिवनेरी किल्ला आहे, अष्टविनायक मंदिर. ओके. तर जुन्नर याच्यामध्ये आहे, म्हणून आपला पहिला तालुका आपण काय म्हणतो? त्याला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणतो आपण त्याला. तर तो कोणता आहे? जुन्नर. पर्यटन जिल्हा जर म्हटलं, पर्यटन जिल्हा म्हटलं तर कोणता आहे? सिंधुदुर्ग आहे, लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग. ओके. सिंधुदुर्ग कोणता आहे? सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. आणि पर्यटन राजधानी म्हटलं, पर्यटन राजधानी महाराष्ट्राची, लक्षात ठेवा. पर्यटन राजधानी जर म्हटलं, पर्यटन राजधानी हवेची गरज आहे, हवा. पर्यटन राजधानी, पर्यटन राजधानी. ओके. तर आपण काय म्हणतो? छत्रपती संभाजीनगर. ओके. युनेस्को दर्जा मिळालेला आपण पाहतो याच्यामध्ये वेरूळ अजिंठा लेणी. ओके. म्हणून याला पर्यटन राजधानी म्हणतात. बाकी दौलताबादचा किल्ला वगैरे आपण पाहतो, बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. पवनचक्की, बीबी का मकबरा, फिरण्यासारखं बरंच आहे. खुलताबादला काय पाहतो आपण? खुलताबाद विचारतात. खुलताबादला औरंगजेबाची समाधी आहे, तिथं थडगा आहे तिथं खुलताबादला, लक्षात ठेवा. अजून तिथं नाही का एक मारुतीचं जागृत देवस्थान आहे. ओके. कोणता मारुती म्हणतात त्याला ते पहा. ओके. पन्हाळा वगैरे आपण कोल्हापूरला पाहतो, हे थंड हवेचं ठिकाण आहे. वेंगुर्लाला समुद्रकिनारा लाभला आहे, सिंधुदुर्गमधलेला आहे. ओके. तर हे काय नाही, तिथं पर्यटन तालुका विचारला आपल्याला, तर तो आहे जुन्नर तालुका आहे. सन 1938मध्ये पाहिलं आपण, मग अशी त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला थोडं सांगितलं. 1938ला हे लक्षात ठेवा. ओके. हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना 1938ला झाली होती. कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ. सध्या नांदेडच्या विद्यापीठाला कोणतं नाव आहे? स्वामी रामानंद तीर्थ, लक्षात ठेवा. ओके. जे की हैदराबाद संस्थानामध्ये जे की निजामाची सत्ता होती, ती निजामाची सत्ता भारतामध्ये आणण्यासाठी तुम्ही पाहता स्वामी रामानंद तीर्थ यांचं बरंच योगदान लाभलेलं आहे. ओके. तेथील जनतेला जागृत करण्यासाठी तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी बरंच काम केलेलं आहे. ओके. 1938ला त्यांनी काय केलं होतं? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर आपण पाहतो ऑपरेशन पोलोनं हैदराबाद हे भारतामध्ये विलीन करून घेतलं होतं, लक्षात ठेवा, पंडित नेहरू यांनी. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल आहे. डेसिबलमध्ये ध्वनी तीव्रता मोजतात. आपण 60पर्यंत डेसिबलपर्यंत ऐकू शकतो. 85च्या वर जर गेलो तर आपले कानं मातीत जातात. ओके. तरी आपण डीजे लावतो, नाचतो. वॅट शक्तीचे एकक आहे. ओके. वॅट हे शक्तीचे एकक आहे.
त्यानंतर न्यूटन पण आहे, न्यूटन हे बल आहे, लक्षात ठेवा बलाचे एकक. ओके, न्यूटन काय आहे, बल. ओके, हॉर्स पॉवर हे पण शक्तीचे आहे, पण हे कशामध्ये हॉर्स पॉवर म्हणतो आपण, जे की इंजिन वगैरे ओके त्याच्या संबंधित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे, तर भारताची मध्यवर्ती SBI लक्षात ठेवा. इम्पिरियल बँकेचे आपण रूपांतर पाहतो 1955ला, 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं, जे की सार्वजनिक क्षेत्रातील तुम्हाला सर्वाधिक मध्यवर्ती बँक मोठी दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला दिसते HDFC पण खूप मोठी आहे, पण एक बडोदा एक बँक आहे. ओके, बँक ऑफ बडोदा ही पण खूप मोठी आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्त्री पुरुष तुलना मध्यवर्ती बँक एकदा कमेंट करून सांगा बहुते उत्तर. मध्यवर्ती मला सार्वजनिक क्षेत्रातील मध्यवर्ती RBI ही बँकाची बँक आहे, पण इथं मध्यवर्ती बँक विचारली आहे भारताची, इथं रिझर्व्ह बँक येईल वाटायला मला उत्तर. मध्यवर्ती बँक भारताची मध्यवर्ती बँक आहे ही जर मला RBI आहे, लक्षात ठेवा. ओके, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जे की बँकाची बँक म्हणतो. 1 जुलै 1935ला त्याची स्थापना झाली आहे. 1 जुलै 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1934च्या कायद्यानुसार आपण पाहतो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज ओरिजिन अँड सोल्युशन या ग्रंथाच्या आधारे ही RBIची स्थापना केलेली आहे 1 जुलै 1935ला 1934च्या कायद्यानुसार. ओके, तरी सर्वात मोठी बँकाची बँक म्हणतो आपण तर मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्त्री पुरुष तुलना आपण पाहतो, ताराबाई शिंदेने लिहिलं, लक्षात ठेवा. ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना. द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन. ओके, हिंदू वुमन हा कोण लिहिला, वुमन. ओके, द हाय कास्ट हिंदू वुमन हा कोण लिहिला, तर हा लिहिला पंडिता रमाबाई. ओके, रमाबाई रानडे आपण पाहतो सेवा सदनची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. सेवा सदन 1882ला सेवा सदनची स्थापना केली होती आपण पाहतो, रमाबाई रानडे. पंडिता रमाबाईचा अजून कास्ट द हाय कास्ट हिंदू वुमन लिहिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी केडगाव आहे तर मुक्ती सदन म्हणतो आपण, पहा मुक्ती सदन, अनाथ बालकासाठी मुक्ती सदन. ओके, सदानंद सदन पाहतो आपण, सदानंद सदन त्यांनी स्थापन केलं होतं. त्यानंतर शारदा सदन पाहतो आपण त्यांचं, शारदा सदन. ओके, शारदा ही पहिली मुलगी होती त्याच्यामध्ये, शारदा गद्रे म्हणून त्याला शारदा नाव दिलं, सदन, शारदा सदन. त्यानंतर आपण अंध मुलांसाठी पाहतो बातमी सदन. ओके, बातमी सदन. बरंच काम केलं. पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन या महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे पंडित रमाबाई यांनी. ओके, पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आहे, आर्य महिला समाज. ओके, आर्य महिला समाज हे महत्त्वाचा समाज त्यांनी स्थापन केला आहे. ओके, आर्य महिला समाज, तर हे कोणी केलं आहे, पंडिता रमाबाई यांनी केलं आहे. ताराबाई शिंदे आपण स्त्री पुरुष तुलना पाहतो. सावित्रीबाई फुले 52 कशी सुबोध रत्नाकर, 52 कशी हे लक्षात ठेवा. सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे कोण लिहिलं, लक्षात ठेवा. काव्य फुले. ओके, पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका भारताच्या, लक्षात ठेवा. 1948ला झालेली, 1848ला. रमाबाई रानडे पाहतो आपण, सेवा सदन यांची स्थापना केलेली आहे रमाबाई रानडे यांनी. ओके, न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत्या ते. आणि त्यांनी परिचारिकांना प्रशिक्षण दिलं होतं. परिचारिकामध्ये आपण नर्ससाठी एज्युकेशन सुरू केलं होतं, परिचारिका. ओके, परिचारकांना एज्युकेशन कोण सुरू केलं होतं, त्यालाच काय म्हणतो आपण, नर्स. तर रमाबाई रानडे हे नाव याच्याशी रिलेटेड आहे. तो प्रश्न विचारता होता, परिचारिका संबंधित कोणं काम केलं, त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं रमाबाई रानडे यांनी. द हाय कास्ट हिंदू वुमन लक्षात ठेवा, तो लिहिला आहे पंडिता रमाबाईंनी. 52 कशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले कोण लिहिलं आहे, सावित्रीबाई फुले यांनी. ओके, बाकी या गोष्टी महिलाबद्दल आलं तर तुम्हाला आलं पाहिजे. मुक्ती सदन, सदानंद सदन, बातमी सदन. ओके, शारदा सदन हे पंडिता रमाबाई यांच्या संबंधित होती. पंडिता रमाबाई यांना पंडिता आणि सरस्वती या पदवी दिल्या होत्या आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, लक्षात ठेवा. ओके, बलवंतराव मेहता समितीने किती स्तरांची आणि पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशन ओके, जे की शिक्षणासंबंधी झालं होतं त्याच्यावर साक्ष पण दिली होती. पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले हे पण विचारतात. ओके, काय हंटर कमिशनवर साक्ष दिली होती, हे पण एक लक्षात ठेवा. कोणाचं, पंडिता रमाबाई. इथं लिहितो पंडिता रमाबाई आणि हंटर कमिशन, लक्षात ठेवा तुमच्या, पंडिता रमाबाई. ओके, एक शिक्षणासंबंधी हंटर आला होता, ते हंटर समितीवर त्यांनी काय म्हणू आपण त्याला, ओके, साक्ष दिली होती पंडिता रमाबाईंनी जे काही प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी. बलवंतराव मेहता समिती कधीची आहे, 1957ची आहे, लक्षात ठेवा बरोबर, 1957ची आहे. या समितीने काय केलं होतं, 3 स्तर निर्माण केले होते. 3 स्तर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ग्रामपंचायत. ओके, त्यानंतर पंचायत समिती, त्याला ब्लॉक म्हणतो आपण, ब्लॉक पंचायत समिती.
काही गट, काही गावाचे गट मिळून पंचायत समिती तयार होते. ओके. आणि त्यानंतर तिसरा स्तर आपण पाहतो जिल्हा परिषद. ओके, जिल्हा परिषद पाहतो. लक्षात 7 ते 7 पाहायला आपण 7 ते 17 सदस्य असतात याच्यामध्ये. याचा सरपंच प्रमुख असतो. पंचायत समिती पाहतो आपण BDO आणि गट काय आपण पंचायत समिती सभापती पाहतो आणि इथं जिल्हा परिषद अध्यक्ष पाहतो. इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा सरपंचाची नेमणूक. इथं सरपंच काय असतो, कार्यकारी असतो. सरपंचाची निवड ही 5 वर्षासाठी होते. याच्यावर प्रश्न विचारतात. सरपंचाची निवड किती वर्षासाठी होत असते यावर प्रश्न विचारतात. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. इथं पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्ष. लक्षात ठेवा काय असतो 5 वर्ष. परंतु जे पंचायत समितीचे उपसभापती असतात. ओके, सभापती आणि उपसभापती, सदस्याचा कार्यकाळ आपण 5 पाहिलो, पण सभापती आणि उपसभापती, ओके, उपसभापती यांचा कार्यकाळ किती असतो सर? तर यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्ष. लक्षात ठेवा यांचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. जिल्हा परिषदचा सदस्याचा संबंधित तेच आहे. सदस्य 5 वर्षाचे असतात जिल्हा परिषदचे. परंतु ओके याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो? अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा तर 2.5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ विचारला तर किती असतो? 2.5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा. ओके, किती असतो? 2.5 वर्ष. लक्षात. तर इथं 3 स्तरीय आपण निवडला आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत, ओके, सर्वात खालच्या स्तरावर ग्रामपंचायत, त्याच्या ब्लॉक डेव्हलपमेंटला, ओके, काही गावाचे गट मिळून जे काही म्हणू आपण तयार होते तर ब्लॉक, ओके, त्याला काय म्हणू आपण तालुक्या लेवल नाही बरं, काही तालुक्यात 2 म्हणजे काही गट मिळून होते. लक्षात ठेवा. म्हणून तालुक्यालाच पंचायत समिती असते असं काही नाही, काही गट मिळून पंचायत समिती होत असते. तर ती पंचायत समिती असते आणि जिल्हा परिषद असते. लक्षात ठेवा. ओके, जिल्हा परिषदला आपण पाहतो सर्वाधिक जास्त महत्त्व दिलं आहे वसंतराव नाईक समितीनं. ओके, आपलं कधी चालू झालं? आपलं 1 मे 1962 पासून आपण झालेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा पाहतो आपण. ओके, भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य. अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा विरोधी कायदा म्हणतो आपण त्याला. पण याचा शोकांतिक आहे की दाभोळकरांना शहीद व्हावं लागलं याच्यासाठी. नरेंद्र दाभोळकर यांना मारल्या गेलेला आहे भर दिवसा आणि त्यांनी आयुष्यभर याच्यासाठी अंधश्रद्धा जे काय जादूटोणा पाहलो आपण. आता अशोक खरात प्रकरण पाहिलो आपण. बघ एवढं दलिंद्र म्हणजे एवढं डोळे उघडून आपण असे म्हणजे एवढे मूर्ख बनतो की अत्यंत मूर्ख बनतो आणि नंतर आपण त्याच लोकाला गुन्हा साबित व्हायच्या आधी खूप आपण देव मानतो, नंतर मग त्यांनाच आपण बोलतो, पण आधीच त्यांना ओळखण्यामध्ये आपण चूक करतो. तर अशा काही शोकांतिका घडल्या आहेत आपल्या देशामध्ये की महाराष्ट्रामध्ये एक नरेंद्र दाभोळकर सारखा व्यक्ती मारला गेला. लक्षात ठेवा. कारण जादूटोणाविरोधी ते एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून स्थापन केली होती आणि त्याच्यासोबत ते काम करत होते. तर महाराष्ट्रामध्ये 2013ला हा कायदा आलेला आहे. लक्षात ठेवा. कधी? 2013ला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सुरू करणारे पहिले राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. 2013ला हा कायदा आणला होता नरेंद्र दाभोळकर यांच्या काहीच दिवसानंतर, शहीद झाल्यानंतर. कोल्हापूर संस्थानात यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानमध्ये राजर्षी शाहू महाराज माहीत आहे आपल्याला. 1902ला 50% आरक्षण आणलं होतं त्यांनी आणि आंतरजातीय विवाह पण घडून आणलेले आहेत त्यांनी. ओके, मिस क्लार्क आपण पाहतो दलित विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उघडलं होतं. गंगाराम कांबळेला त्यांनी काय केलं होतं? हॉटेल उघडून दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली होती. तर म्हणून आपण काय म्हणतो जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी काय केलं होतं? बरंच कार्य केलं होतं. कुलकर्णी वतन बंद केलं होतं. ओके, त्यानंतर जे काही भटजी म्हणतो आपण ब्राह्मण समाजाचा न ठेवता मराठ्यांचा पण ते ठेवू लागले. 1911ला आपण पाहतो सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यांनी. बरंच असं कार्य केलं. लक्षात ठेवा. तर ते राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत आहे. ओके, हे दलित त्यांनी आयुष्यभर जातीभेद निर्मूलनासाठीच काम केलं आहे. संविधानात त्यांनी लिहिलं आहे. संविधानामध्ये आपण कलम 15, 16, 17 पाहतो, त्याला संबंधित आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आहे यांनी. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे राजे होते आणि यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहतो स्कॉलरशिप दिली होती, शिष्यवृत्ती दिली होती. ओके, भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कुठे उभारले? तर नवी दिल्लीला उभारले आहेत. 1998-99ला कारगिलला पण झालं आहे. परंतु राष्ट्रीय युद्ध स्मारक आपण पाहतो जे काही इंडिया गेट दिसते आपल्या दिल्लीचं, तिथं हे उभारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वयंपोषणास शेवाळ आहे तर हरित. ओके, नीलहरित नाही, हरित शेवाळ. ओके, हरितद्रव्य हे आपल्या याच्यामध्ये असते शेवाळामध्ये आणि ते स्वयंपोषण करते. लक्षात ठेवा, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. ओके, त्यानंतर उचल्या या पुस्तकाचे लेखक पाहतो आपण. उचल्या लक्ष्मण गायकवाड. उचल्या कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. ओके, उचल्या लक्ष्मण गायकवाड आहे. ओके, दया पवारचं बलूत आहे. बलूत दया पवारचं विचारतात, या सर्वांचं विचारतात. बलूत. ओके, दया पवार यांचं कोणतं आहे? बलूत. विश्वास पाटील यांची कोणती आहे? जे की आपण पाहतो पानिपत. ओके, पानिपत पाहतो आपण विश्वास पाटील. लक्ष्मण मानेची काय पाहतो आपण? लक्ष्मण मानेची पहा बरं, मला कमेंट करून सांगा बरं. लक्ष्मी माने उपरा आहे का? उपराच असेल इथे. ओके, उपरा.
उपरा हे लक्ष्मण मानेचे आहे, लक्षात ठेवा. पानिपत विश्वास पाटीलचे आहे. उचल्या लक्ष्मण गायकवाडचे आहे. आणि दया पवारचं बलूत आहे. ओके, हे दैली साहित्यक तुम्हाला दिसतात बऱ्या प्रकारे. तर उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. उचल्याचे कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. उचल्या कोण लिहिलं? लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलं. आणि बलूत दया पवार, पानिपत विश्वास पाटील आणि उपरा लक्ष्मण माने. चारही नाव लिहून घ्या रजिस्टर पेन असेल तर. याच्यातला एक प्रश्न येते. महत्त्वाचे लेखक आहेत, दलित लेखक आहेत ते. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? मेरठ येथे झाली. 10 मेला. नियोजित तारीख 31 मे होती. ओके, 1857ला. पण मेरठलाच झालं, कारण आपण पाहतो मार्च महिन्यात आपण पाहतो 29 मार्चला मंगल पांडेंनी एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती, गोळी झाडून त्याला ठार केलं होतं. कारण ते कारतुसाचं प्रकरण पाहतो आपण, गायी आणि डुकराची चरबी लावली होती. बरंच असंतोष निर्माण झाला होता. आणि या असंतोषातूनच जी नियोजित तारीख होती 31 मे, त्या तारखेच्या आधीच 10 मेला आपण पाहतो मेरठ इथं हा उठाव झाला. झाशी इथं उठाव कोणी केला होता? तर आपण राणी लक्ष्मीबाई पाहतो. दिल्ली इथं बख्त खान पाहतो, बहादूर शाह पाहतो. कानपूरला आपण नानासाहेब पेशवे, तात्या टोपे पाहतो. महाराष्ट्रामध्ये आपण चिमासाहेब पाहतो. कुठला चिमासाहेब कुठं पाहतो आपण? चिमासाहेबने उठाव कुठे केला होता? चिमासाहेब. ओके, चिमासाहेब पाहतो आपण कोल्हापूरला. ओके, चिमासाहेब कुठं पाहतो आपण? कोल्हापूरला. ओके, रंगो बापूजी गुप्ते. ओके, साताऱ्याला पाहतो आपण. ओके, हे कुठं पाहतो? साताऱ्याला. कजार सिंग पाहतो आपण. ओके, कजार सिंग कुठं पाहतो आपण? खानदेशमध्ये पाहतो. ओके, महाराष्ट्रातले आहेत. त्यानंतर अवध पाहतो आपण. अवध म्हणा, लखनौ म्हणा. बेगम हजरत महल. ओके, तर अवध म्हणा किंवा याला लखनौ म्हणा, अयोध्या म्हणा. ओके, लखनौ. ओके, लखनौ म्हणायला. ओके, लखनौ असलं तरी चालते. ओके, तर अवध, लखनौ इथं झाला होता. बेगम हजरत महल यांनी केला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर पाहतो आपण झाशीचं सर्वांनाच माहीत आहे. ओके, राणी लक्ष्मीबाई. ओके, राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर आपण पाहतो कुठलं? दिल्लीचं बख्त खान पाहतो आपण. बहादूर शाह जफर पाहतो आपण. ओके, बहादूर शाह जफर याला सम्राट केलं होतं आपण. ओके, 1857चा उठावामध्ये याला समोर केलं होतं. बहादूर शाह जफर, बख्त खान. ओके, अजून कोण होता येतात? बख्त खान लक्षात ठेवा. ओके, मग तोंडातून तर शब्द निघाला ना, ते लिहून घ्या. बख्त खान. रंगो बापूजी गुप्ते आपण पाहतो साताऱ्याला. कजर सिंग पाहतो आपण खानदेशला. तर याच्याबद्दल 100% प्रश्न विचारतात. ओके, संबलपूर पाहतो आपण, उदयपूर पाहतो आपण. ओके, तर हे कुठलं? बिहारचं. ओके, सिंगच होता कोणता तरी, ते बी मला नाव कमेंट करून सांगा. तर कानपूर पाहायला आपण. कानपूरचं कोण आहे? कानपूर गेलं नाही का आपण? कानपूर पहा. कानपूरचं काय आहे? कानपूर नानासाहेब पेशवे. ओके, आणि तात्या टोपे. हे विचारतात लय इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आणि तात्या टोपे. ओके, यांनी नेतृत्व केलं होतं. तात्या टोपे लक्षात. ते बिमोड कोण केलं तेही पाहून घ्या. रोज वगैरे पाहतो आपण, झाशीचा केला होता, असे पाहून घ्या. ग्रामगीता ग्रंथ कोण लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला ग्रामगीता आपण पाहतो. ओके, ग्रामीण याच्यावर. ओके, तर ग्रामगीता लिहिला होता. त्यांना राष्ट्रसंत पदवी कोण दिली हे प्रश्न विचारतात. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती, लक्षात ठेवा. राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती, लक्षात ठेवा. ओके, संत गाडगेबाबा पाहतो, स्वच्छतेसाठी खूप काम केलेलं आहे संत गाडगेबाबा. ओके, तुकाराम महाराज यांची गाथा पाहतो आपण. ज्ञानेश्वर महाराज यांचं सांगदेव 65 पाहतो आपण. ओके, त्यानंतर ज्ञानेश्वरी पाहतो आपण. तर हे लिहिलं आहे त्यांनी. ओके, ज्ञानेश्वर महाराजांनी. अजून काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी? कमेंट करा पण मला. चांगदेव 65, ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरीलाच काय म्हणतो आपण? कमेंट करा. कमेंट बिलकुल करायचं मला, कारण ज्ञानेश्वर महाराजाबद्दलचं विचारतात. ओके, मला आठवण आता. ज्ञानेश्वरी आहे. भावार्थ दीपिका विचारतात. ओके, भावार्थ दीपिका. ओके, हे ज्ञानेश्वराचं संबंधित आहे.
नेक्स्ट पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा विचारतात. लय सोपा प्रश्न आहे. लहान म्हणलं तर मुंबई शहर आहे, 154 चौरस किलोमीटर आहे. नंतर धुळे वगैरे बी लहानमध्ये येतात. मुंबई शहर आहे. पण मोठं जर म्हटलं तर अहमदनगर आहे. 17,048 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवा. 17,048 किमी म्हणजे खूप मोठा जिल्हा आहे. ओके, याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे, लक्षात ठेवा. तर एवढं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर पुणे येते 15,000 समथिंग काहीतरी क्षेत्रफळ आहे. त्यानंतर नाशिक थोडाच लहान आहे, पुणे नाशिक सारख्याच प्रमाणात आहेत. त्यानंतर येते सोलापूर येते, लक्षात ठेवा. ओके, सोलापूर येते. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा जर कोणता येतो तर गडचिरोली येतो. आणि भारतातील सर्वाधिक जास्त वनच्छादित मोठा जिल्हा जर म्हटलं तर गडचिरोली येतो. आणि विदर्भातील सर्वात मोठा आणि काय म्हणू आपण 5 नंबरला तोच येतो, लक्षात ठेवा. 5 नंबरला इथे 1 अहमदनगर अहिल्यानगर, 2 नंबर पुणे, 3 नंबर नाशिक, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर येते गडचिरोली. ओके, आणि हाच गडचिरोली तुम्हाला जिल्हा दिसतो हा वनच्छादित प्रमाणामध्ये सर्वाधिक आहे, लक्षात ठेवा. वनामध्ये सर्वाधिक जास्त मोठा जर जिल्हा कोणता म्हणलं तर गडचिरोली आहे. ओके, असा 5 नंबरला आहे. सुधारक 13,000 काहीतरी समथिंग त्याचं क्षेत्रफळ आहे. सुधाकरे साप्ताहिक कोणी सुरू केली तर गोगा आगरकर पाहिलं आपण 1888ला. ओके, 1888ला सामाजिक सुधारणे संबंधित केलं होतं. पहिले त्यांनी केसरीचं संपादक केलं होतं, तर गोगा आगरकर. ओके, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या, लक्षात ठेवा. ओके, गोगा आगरकर यांच्या संबंधित लक्षात. त्यानंतर लोकमान्य टिळक पाहतो आपण. लोकमान्य टिळक यांनी गीतारस हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केली होती. त्यानंतर त्याला आपण मंडळीच्या तुरुंगात गीतारस पाहतो आपण. ओके, जवळपास 8 वर्ष शिक्षा झाली होती. 1908 ते 1908 ते 1914पर्यंत त्याला झाली होती. ओके, मंडळीच्या तुरुंगात. त्यानंतर पाहतो न्यायमूर्ती रानडे. ओके, आणि विदा सावरकर संबंधित आपण काय पाहतो, मित्रमेळा संघटना. ओके, 1899 ते 1900मधली ती मित्रमेळा पाहतो आपण. ओके, कोणती मित्रमेळा. आणि याच मित्रमेळा संघटनेचे आपण नंतर रूपांतर पाहतो 1904ला. काय आपण ओके कशामध्ये झालं आहे कमेंट करून सांगा. ओके, अभिनव भारतमध्ये झालं आहे. अभिनव भारत काल मला कमेंट करून सांगितलेलं आहे एका जणानं, तर कालच्या सेशनमध्ये झालेलं आहे. ओके, अभिनव भारत इथं मी 1900 सांगितलं होतं, कारण इथं कन्फ्यूज झालं होतं, कारण मित्रमेळा ही 1900 किंवा 1899 कुठं दिलं आहे, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते कधी माणूस. पण 1904ला अभिनव भारत ही संघटना स्थापन झालेली आहे. याच्यावर प्रश्न विचारतात. हिंदुत्व हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक राहिलं, लक्षात ठेवा. ओके, हिंदुत्व. त्यानंतर विदा सावरकर यांचं एक महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतो आपण 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक याच्याबद्दल विचारतात. 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणाचं होतं, तर विदा सावरकर यांचं होतं. कमला काव्यसंग्रह विचारतात. कमला हा काव्यसंग्रह, लक्षात ठेवा. कमला हा काव्यसंग्रह कोणाचा होता, कमला काव्यसंग्रह आपण पाहतो विदा सावरकर यांचा, लक्षात ठेवा. ओके, विदा सावरकर यांचा. पतित पावन आपण मंदिर पाहतो रत्नागिरीतलं, त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं होतं. कोणतं, पतित पावन. ओके, पतित पावन मंदिर कोण खुलं केलं होतं, पतित पावन मंदिर. ओके, कोण होतं, तो केलं होतं विदा सावरकर यांनी. कुठलं होतं हे, रत्नागिरी म्हटलं होतं. हे प्रश्न विचारतात, रत्नागिरीमधलं. ओके, रत्नागिरीमधलं. नंतर आपण लोकमान्य टिळक पाहतो, असंतोषाचे जनक म्हणले व्हॅलेंटाईन शिरोल यांनी. त्यानंतर जहालवादी नेते होते ते. मराठा आणि केसरी हे महत्त्वाचे वृत्तपत्र त्यांनी चालवले. 1893ला त्यांनी गणेश उत्सव सुरू केला. 1895ला त्यांनी शिवजयंती सुरू केली. ओके, कधीही राष्ट्रीय सभेचे अधिवेशन म्हणजे ते अध्यक्ष राहिले नव्हते. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार नाही, हे ब्रीद त्यांचं होतं. 1916ला त्यांनी दिलं होतं, लक्षात ठेवा. ओके, जे काय ऐक्य करार झाला त्यावेळेस 1 ऑगस्ट 1920ला त्यांचा मृत्यू झाला. तर बऱ्याच आपण पाहतो लोकमान्य टिळकांचं यांचं कार्य ओके स्वातंत्र्य चळवळीसाठी महत्त्वाचं राहिलेलं आहे. ओके, तर लोकमान्य टिळक यांच्याबद्दल पाहून घ्या. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना, याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं हे राहिलं आहे, हात राहिला आहे लोकमान्य टिळकांचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असते, तर पंचायत राजमध्ये 33% केंद्र सरकारनं दिलेलं आहे 73व्या ओके घटना दुरुस्तीनं. परंतु महाराष्ट्राने आपण पाहतो किंवा बिहार वगैरे जवळपास 20च्या वर राज्यांनी आता 50% आरक्षण लागू केलेलं आहे, लक्षात ठेवा. तर पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे, तर तसं 33% आहे, परंतु प्रत्येक राज्याने काय केलं 50%. ओके, आता प्रश्न थोडा कन्फ्युजन करणार आहे. इथं राज्यामध्ये महिलांना जर म्हणलं केंद्र सरकारनं तर 33% दिलं होतं, पण प्रत्येक राज्य पातळीवर राज्यांनी ते बदललेलं आहे, 50% केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहतो, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि काय म्हणतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% दिलेलं आहे. ओबीसी यांना ओके अदर बॅकवर्ड क्लास पाहतो 27% आणि SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात आपण काय म्हणतो आरक्षण दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शारदा सदन ही स्थापना कोणी केली होती, तर शारदा सदन आपण पंडित रमाबाई यांनी पाहिली. ओके, शारदा सदन पाहिली, मुक्ती सदन पाहिली, बातमी सदन पाहिली. तर या
एवढे सदन त्यांनी पंडिता रमाबाईंनी स्थापन केले होते. द हाय कास्ट हिंदू वुमन हे एक त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यांनी अजून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, हे पण एक महत्त्वाचं आहे. ओके, त्यांना सरस्वती ही पण एक पदवी दिली होती, जशी पंडिता दिली होती. सावित्रीबाई फुले पाहतो आपण, काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर आणि पहिली शिक्षिका पाहतो, लक्षात ठेवा. ओके, प्लेगच्या याच्यामध्ये त्यांची शुश्रूषा करू लागले ते. ओके, प्लेग ज्या झालेल्या व्यक्तीला त्यातच त्यांचा 1897ला मृत्यू झालेला आहे सावित्रीबाई फुलेचा. ओके, त्यानंतर ताराबाई शिंदे आपण स्त्री पुरुष तुलना हा महत्त्वाचा ग्रंथ पाहतो. याच्यामध्ये त्यांनी कशी तुलना आहे बुवा, पुरुषांना कसे अधिकार आहेत आणि स्त्रियांना कसे नाहीत, स्त्रियांना कसं डावललं जाते याबद्दल त्यांनी हे महत्त्वाचं पहिलं स्त्रियाबद्दलचं आपण पुस्तक म्हणू ते ताराबाई शिंदे यांनी लिहिलं आहे. ओके, स्त्रिया सक्षमीकरणासाठी, म्हणजे स्त्रिया आम्ही कुठेही मागे नाही, तर हे स्त्री पुरुष तुलना म्हणून आपण ते ग्रंथ लिहिलं ताराबाई शिंदे. रमाबाई रांडे पाहतो आपण, सेवा सदन यांची स्थापना केली आणि परिचारिका अभ्यास सुरू केला होता, जे नर्स अभ्यास म्हणतो. ओके, लिहून घेत जा. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन पाहतो आपण, चंद्रपूरला वरोरा इथं स्थापन केलं, तर कोणी केलेलं आहे, बाबा आमटे पाहतो आपण. ओके, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी वरोरा चंद्रपूर यांनी स्थापन केलेलं आहे 1949ला. कोण, बाबा आमटे यांनी. ओके, 1949ला बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे आपण पाहतो. ओके, प्रकाश बाबा आमटे आहे, बाबा आमटे त्यांचे वडील आहेत, लक्षात ठेवा. ओके, भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला सुरू होते, तर पहिले व्हायचं 1 मेला, नंतर मग 1867, नंतर मग इंग्रजांनी त्यांच्या ब्रिटनमध्ये जसं होतं तसंच केलं. 1 एप्रिल ते 31 मार्च सध्या आहे, लक्षात ठेवा. 1 जानेवारी करायचा प्रयत्न केला होता. कोणती कोणती तरी समिती आहे एक. ओके, त्या समितीने सुचवलं होतं, मध्य प्रदेशनं त्यावर म्हणजे करणारं होते ते 1 जानेवारी ते वर्षाचं, पण 1 एप्रिल ते 31 मार्च आपण केलं, जसं की शेतकऱ्यांचं वगैरे कामं होतात त्या उद्देशानं. कारण आपण कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण काय केलं आहे हेच ठेवलेलं, लक्षात ठेवा. 1 एप्रिलपासून आपलं काय होतं रे, आर्थिक वर्षाला सुरुवात होते. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. बघा इथंच कन्फ्युजन झालं त्या क्वेश्चनमध्ये. इम्पेरियल बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर केलं आहे, लक्षात ठेवा. इम्पेरियल बँकचे. ओके, इम्पेरियल. ओके, बँक. तर हे 1955ला या बँकेचे रूपांतर केलं आहे. सर्वाधिक जास्त आपण काय म्हणतो, ओके, जगात सर्वाधिक जास्त शाखा कोणाच्या असतील तर या बँकेच्या सर्वाधिक मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, SBI. लक्षात, मध्यवर्ती बँक म्हणलं तर आपली कोण राहील, रिझर्व्ह बँक. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वाधिक मोठी बँक आहे. इम्पेरियल बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर केलेले आहेत. त्यानंतर बँक ऑफ बडोदा ही 2 नंबरची आहे, लक्षात ठेवा. बँक ऑफ बडोदा ही काय दिसते तुम्हाला, 2 नंबरची सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक दिसते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं, जागतिक बँकचे मुख्यालय कुठे आहे, वर्ल्ड बँकचं मुख्यालय कुठे येते, वॉशिंग्टन DC पाहतो आपण. ओके, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DCमध्ये येते. न्यूयॉर्कला पाहतो आपण युनोचं, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं पाहतो आपण, तो ओके युनोचं पाहतो आपण, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं पाहतो. युनेस्को, ओके, युनेस्कोचं पाहतो आपण. ओके, युनेस्कोचं पाहतो आपण, ते पाहतो आपण पॅरिसला, लक्षात ठेवा, फ्रान्समध्ये. ओके, त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनिव्हाला पाहतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ते पण जिनिव्हाला, स्वित्झर्लंडला पाहतो आपण. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, ते पाहून घ्या, लक्षात ठेवा. युनिसेफचं पाहतो आपण, न्यूयॉर्कला आहे ते. ओके, तर अशा काही गोष्टी पाहू जा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं विचारतात. ओके, आरोग्य संघटना पाहतो आपण, जिनिव्हाला आहे. जिनिव्हा कुठे येते सर, स्वित्झर्लंडला येते. ओके, स्वित्झर्लंड. ओके, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO 1995ला स्थापन झालेली, हिचं पण इथंच येते, लक्षात ठेवा. कुठं, जिनिव्हाला. हे 7 एप्रिल 1948ला सुरू झाली होती, लक्षात ठेवा. 1948ला कोणती, WHO, म्हणून 7 एप्रिल हा आरोग्य दिन आहे, लक्षात ठेवा. आत्ताच झालेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दिन पाहतो आपण. इथं पाहिला आपण वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक कुठं पाहतो आपण, वॉशिंग्टन DCला पाहतो. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा ना, श्वेतक्रांती कशा संबंध आहे. श्वेत म्हणजे पांढरं मग काय असते, दूध राहते. ओके, फ्लड म्हणतो आपण त्याला. तर दूध क्रांती म्हणतो, व्हर्गीस कुरियन यांनी क्रांती केली आहे, लक्षात ठेवा. दूध संबंधित कोणतं नाव येते, व्हर्गीस कुरियन. ओके, व्हर्गीस कुरियन यांच्या संबंधित नाव. ओके, व्हर्गीस कुरियन श्वेतक्रांती दुग्ध क्रांती संबंधित आहे. ओके, अंडी रजत क्रांती म्हणतो आपण त्याला, रजत क्रांती. अंडी कशा संबंधित आहे, रजन क्रांती. ओके, रजत क्रांती. मासे, निळी क्रांती म्हणतो आपण याला, काय म्हणतो, निळी क्रांती. तांदूळ, ओके, अन्नधान्य उत्पादन याला काय म्हणतो आपण, सुवर्णक्रांती. तांदळाच्या संबंधित फळासंबंधित सुवर्णक्रांती झाली होती. ओके, हरित क्रांती म्हणू आपण त्याला, तांदळासंबंधित झालेली. सुवर्णक्रांती फळासंबंधित झालेली. ओके, रजत क्रांतीत अंड्या स्वरूपात. लाल क्रांती आपण पाहतो टोमॅटो आणि कशा संबंधात,
टोमॅटो आणि मत्स्य म्हणजे काय मांस ओके मटण याच्या संबंधित लाल क्रांती म्हणतो आपण. पिवळी क्रांती किंवा पित्त क्रांती आपण काय म्हणतो, तेलबिया संबंधित आहे. ओके, पित्त क्रांती तेलबिया, पित्त किंवा पिवळी क्रांती तेलबिया संबंधित आहे, लक्षात ठेवा तेलबिया. ओके, लाल क्रांती पाहतो आपण, लाल क्रांती कशामध्ये, मांस आणि कशा संबंधात पहा, टोमॅटो. ओके, टोमॅटो. सुवर्ण क्रांती पाहतो आपण, सुवर्ण क्रांती. ओके, हे कशामध्ये पाहतो आपण, फळ उत्पादन. लक्षात, अशा बऱ्याच क्रांती आहेत ते लक्षात ठेवा. ओके, तर तांदूळ हे येते हरित क्रांती संबंधित येते. ओके, हरित क्रांती तांदूळ वगैरे येते. त्यानंतर रजत क्रांती पाहतो, ह्या वाट्या रजत क्रांती. रजत कसे, अंडी संबंधित हे विचारतात. ओके, अंडी संबंधित हे करून जा, लक्षात ठेवा. माशाच्या संबंधित काय आहे, माशाचं उत्पादन पाहतो, मत्स्य उत्पादन, निळी क्रांती म्हणतात त्याला. ओके, नियोजन आयोगाऐवजी नियोजन आयोगाचा पंचवार्षिक योजना पाहतो आपण, पंडित नेहरू सुरू केलेलं आहे. तर हे नंतर बदललं नरेंद्र मोदी यांनी. तर नीती आयोगाला 1 जानेवारी 2015पासून नीती आयोग सुरू झाला, लक्षात ठेवा नीती आयोग. ओके, तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, लक्षात ठेवा. प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, किंवा सध्या डायरेक्ट विचारतात नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. बरोबर, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, नीती आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध कोण असतात, पंतप्रधान असतात, असं लक्षात ठेवा. नाबार्ड ही ग्रामीण क्षेत्रातली आणि शेतकऱ्यांना एक कर्ज पुरवठा करणारी एक मोठी बँक आहे. सेबी शेअर बाजार आपण पाहतो. वित्त आयोग, ओके, 280नुसार वित्त आयोगाची स्थापना झाली आहे. ओके, कलमनुसार 280. सरपंच आणि उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसभेचे अध्यक्षपद पहा. सरपंच नसेल तर उपसरपंच राहील, उपसरपंच नसेल तर एक सदस्य राहील, आणि सदस्याची निवड कोण करेल, ग्रामसभेमध्ये निवडलेले सदस्य असतील, तो काय राहील, त्या ग्रामसभेचा काय राहील, अध्यक्ष राहील. कारण सरपंच कुठे गेला आणि उपसरपंचही हजर नाही, तर त्यावेळेस सभेची नोटीस काढली तर ग्रामसभा घ्यावाच लागत असते. तर त्यावेळेस ग्रामपंचायतचे जे काही गावातले लोक असतात, तर ग्रामसभेने निवडलेला तो सदस्य. ओके, तर ग्रामसभेत एखादा सदस्य त्याला निवडू शकतात की बुवा तू या ग्रामसभेचं अध्यक्षपद स्वीकार आणि अध्यक्ष हो. ओके, तर ग्रामसेवक हे सचिव असतात. ओके, ग्रामसेवक हे काय असतात, ग्रामपंचायतचे आणि ग्रामसभेचे सचिव असतात. त्याला काय म्हणतो आपण, ग्रामसेवक अधिकारी झालेला आहे तो, आता लक्षात ठेवा. ओके, तलाठी हा महसूलमधला आहे, ग्रामीण लेवलचा ग्राम महसूल अधिकारी, आणि तहसीलदार हा तालुक्याचा महसूल अधिकारी असतो, लक्षात ठेवा. दंडाधिकारी पण असतो, MPSC मार्फत हे पद भरले जाते, हे बी लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा, तर इथं अहिल्यानगर बी कमी पावसाचा आहे, सातारा बी कमीचा आहे. तर प्रश्न स्वरूपात आहे, कमी जास्त या जिल्ह्यामध्ये होत राहते, पण याचं उत्तर आहे सोलापूर. सोलापूरमध्ये खूप कमी पावसात पडते. कुठं कुठे अहिल्यानगरही तुम्हाला उत्तर दिसेल. तर अहिल्यानगर असेल सोलापूर नसेल तर अहिल्यानगरला टिक करा, पण सोलापूर अहिल्यानगर असेल तर सोलापूरला टिक करा. ओके, तर सोलापूर इथं बरोबर उत्तर दिलेलं आहे. सोलापूरमध्ये सर्वाधिक कमी पाऊस पडतो. लातूर आहे का मराठवाड्यामधले सर्वाधिक कमी पाऊस पडण्याचं. सर्वाधिक जास्त पाऊस कुठं पडतो सर, आंबोली सिंधुदुर्गला पडतो, लक्षात ठेवा. आंबोली सिंधुदुर्गला महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हटले जाते. यावर प्रश्न विचारलेला आहे, याच्यावर मी आधी प्रश्न घेतलेला आहे वाटते आय थिंक. तर हे कुठं आहे, सिंधुदुर्ग म्हटलं. ओके, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठीक आहे, समुद्रकिनारा लाभला. रायगड झालं, पालघर झालं, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडं आपल्याला काय दिसते, पावसाचं प्रमाण जास्त दिसते, लक्षात ठेवा. ओके, सोलापूर हा कमी पर्जन्यमानाचा जिल्हा दिसते की कमी पाऊस पडतो, लक्षात ठेवा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. नवीन व्हिडिओ आमचे मिळवा आणि तुमचा रिझल्ट आणा. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुमचा एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आज तुमचा अलविदा घेतो. धन्यवाद. व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.